कुळगाव बदलापूर नगर परिषदेकडून शहरातील स्वच्छता आणि शिस्त सुधारण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर करण्यात आले आहेत। येत्या महिन्याच्या सुरुवातीपासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यासह अनधिकृत बॅनरबाजीवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र या नियमांची अंमलबजावणी नेमकी कशी होणार याबाबत स्पष्टता नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे। नगर परिषदेकडून वाढती लोकसंख्या, स्वच्छतेच्या समस्या आणि अनियंत्रित जाहिराती यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे। प्लास्टिक बंदीमुळे पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि बॅनरबाजीवर नियंत्रण आल्यास शहराचा चेहरा-मोहरा सुधारेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मात्र या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक यंत्रणा आणि तयारी कितपत सक्षम आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे। शहरातील अनेक भागांमध्ये रस्ते आणि पदपथांवर कचरा टाकण्याचे प्रकार सर्रास आढळतात। अशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी ठोस नियम नसल्यामुळे स्वच्छता मोहिमेची प्रभावीता कमी होण्याची शक्यता आहे। काही नागरिकांनी कचरा टाकणाऱ्या ठिकाणी कार्यरत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून दंडात्मक कारवाई करण्याचा पर्याय सुचवला आहे। मात्र सध्या बसवलेले अनेक कॅमेरेच निष्क्रिय अवस्थेत असल्याची बाब समोर येत आहे। या कॅमेऱ्यांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे। त्यामुळे नवीन नियम लागू करताना तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होईल का याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे। अनधिकृत बॅनरबाजी विरोधातील कारवाईचा निर्णय सकारात्मक असला तरी तो सर्वांवर समानपणे लागू होणार का हा महत्त्वाचा मुद्दा आहे। अनेकदा राजकीय पक्षांकडूनच बॅनर लावले जात असल्याचे दिसून येते। त्यामुळे कारवाई निष्पक्ष आणि पारदर्शक असावी अशी नागरिकांची अपेक्षा आहे। तज्ज्ञांच्या मते केवळ नियम जाहीर करून अपेक्षित बदल साध्य होणार नाही। त्यासाठी जनजागृती, दंडात्मक कारवाई आणि आवश्यक सुविधा यांचा समन्वय साधणे गरजेचे आहे। नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास स्वच्छता मोहीम यशस्वी होऊ शकते। एकूणच बदलापूरमध्ये स्वच्छता आणि शिस्तीच्या दिशेने पावले उचलली जात असली तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी, पारदर्शकता आणि नागरिकांचा सहभाग यावरच या उपक्रमाचे यश अवलंबून राहणार आहे।